वेतन आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणतो देत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही. फडतूस फडणवीस मुर्दाबाद, अरे फडतूस शिंदे मुर्दाबाद, अरे अजित पवार हो बर्बाद, इनकलाब जिंदाबाद. जोर से, अरे और जोर से, अरे फडणवीस पे, अरे फडणवीस पे, अरे मोदी पे. जोर से बोल, पेमेंट के लिए, वेतन के लिए, मानधन के लिए. पीछे वाली बोल, झंडा लेके, डंडा लेके और चप्पल लेके. जोर से बोल, अनाज के लिए. आशाताईचे 5वे जिल्हा अधिवेशन चिराई हो. सीएटीयू जिंदाबाद, सीएटीयू जिंदाबाद, लाल मोर्चा जिंदाबाद. किमान वेतन मिळालेच पाहिजे. अरे किमान वेतन. अरे आवाज दो, अरे आवाज दो. किमान वेतन मिळालेच पाहिजे. किमान वेतन मिळालेच पाहिजे. अरे वेतन आमच्या हक्काचं. अरे फडणवीस सरकार मुर्दाबाद, अरे मोदी सरकार मुर्दाबाद. 26,500 रुपये मानधन मिळालंच पाहिजे. मानधन आमच्या हक्काचं. यांना अशी विनंती करते की त्यांनी सुद्धा बेलवर येऊन ठाण्याकडे व्हावं. तर भगिनींनो, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आशाताईंचं पद असताना आपण नांदेडमध्ये संघटना बांधली आणि योगायोगाने त्या संघटना बांधणारे संस्थापक अध्यक्ष आज आपले प्रमुख पाहुणे आहेत, कॉम्रेड विजय गावडे. तर हे सर्व आपला इतिहास जो आहे 7-8 पासून जर आपण बघितलं तर या रस्त्यावर आहे. 30 सप्टेंबरला आपण विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली,
विभागीय आयुक्त कार्यालयात घुसल्याच्या नंतर सुद्धा मिलट त्यांना बोलावं लागले. आपले नेते म्हणाले त्या मस्त गोळ्या घाला पण आम्ही माग हटणार नाही. ही लढाई जी होती ती आपल्या स्वतःच्या मागण्याची होती का? आपल्या देशातल्या सुटलेल्या वर्गासाठी लढणारा हा लाल झेंडा जो आहे, या झेंड्याच्या अंतर्गत आपल्याला सीआयटी अपडेटेड पेट्रोल असतील, आशाताई असतील, मजदूर असतील, हॉकर्स असतील, या सर्वांचे प्रश्न घेऊन आपण लढत असताना आपल्या मागण्यासाठी आपल्याला स्वतः कंबर कसून लढावं लागणार आहे. आपल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आमच्यावर अनेक वेळा केसेस झालेल्या आहेत आणि केसेसच्या ज्या तक्रारी आहेत ते खटले आज देखील आपल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहेत. हे सर्व करत असताना आपली एकजूट प्रश्नावर असली पाहिजे. जाती धर्माला आपल्या संघटनेमध्ये बिलकुल धारा नाही. हिंदू मुस्लिम करण्याचा ठेका RSS आणि बीजेपीने घेतलेला आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आज आपण इथं आलो, कारण अण्णाभाऊ साठे यांनी मरेपर्यंत हा लाल झेंडा रक्ताचा विळा झेंडा घेऊन त्यांनी क्रांती केलेली आहे. त्यांना आपण अभिवादन केलेलं आहे. संघटनेची भूमिका काय असणार आहे आणि इथून आपण काय घेऊन जाणार आहोत हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच हाताला काम आणि कामाचा दाम मिळण्यासाठी संघटना हवी हे यांनी आपल्या मनाला 4 एकर पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये गेलं. त्याला बघितलं जाऊ ते शेतकऱ्याचं सोयाबीन बायको जाऊन घेऊन रडला आणि त्याच्या घराचं त्याला काम आता चालू आहे आणि त्याला ते घरकुल मिळालेलं आहे. त्या घरकुलापासून करंटचे वाहन जाते आपल्या दारात. तो घरावर गेला आणि स्वतःच स्थूल शरीर त्या तारावर झोपून गेलं. परवाला या पुण्यामध्ये आम्ही गेलो. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, मुलाने आत्महत्या केली, बाप सुद्धा नाही. 121 आत्महत्या आपल्या जिल्ह्यात झाल्या. मराठवाड्यामध्ये 781 आजच्या डेटला आत्महत्या शेतकऱ्याच्या. म्हणून आज सरकार जे आहे त्याचेच काही देत नाही, फक्त फुल थाप देत आहे. म्हणून या सगळ्या सहकारी श्रम करणाऱ्या राबणाऱ्या सगळ्या जनतेला सोबत घेतलं पाहिजे आणि या सरकारला वरती आणण्यासाठी मोठी ताकद उभी केली पाहिजे. ही लढाई आणि आपली थोडीफार घरची गरज सुद्धा भागू लागलेली आहे. पण एवढ्या महागाईच्या काळामध्ये सरकार इकडून पैसे देते आणि दुसरीकडून घेते. अशी कोणती वस्तू आहे आणि म्हणायची की आम्ही किती मोठं काम केलं. आता परवाला देशभर उत्सव त्यांनी केला. कोरोनामध्ये आपल्याला थाळ्या वाजवायला लावल्या सगळ्यांना. थाळ्या वाजवल्यानं काही कोरोना केला नाही. म्हणजे असं सरकार जे आहे ते आपल्या मूलभूत प्रश्नापासून लक्ष विचलित करून या देशातल्या बड्या उद्योगपतींना फायदा देऊ इच्छित आहे किंवा फायदा देत आहे. आपल्या देशातल्या बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ केलेले आहे. आता जर आपल्याला या अतिवृष्टीमध्ये जर काही अनुदान सरकार टाकला असेल तर आपल्या शेतकऱ्याचे, आपण अनेक भगिनी शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या कुटुंबामध्ये आहोत. आपल्या मायबापावर कर्ज किंवा आपल्या मालकावर कर्ज असेल तर ते लगेच बँकेमधून टाकून घेतात. आपल्याला लाख कर्ज असेल तर आत्महत्या करायला लागतात. पण या देशातल्या उद्योगपतींचं, अदानी अंबानीचं कर्ज सरकार माफ करत आहे. कर्जच नाही तर त्याचे टॅक्सेस माफ केले जात आहे आणि सरकार दुसरीकडे म्हणते की आम्हाला अशा लोकांना लटकला देण्यासाठी पैसे नाहीये. म्हणून आज आपल्याला महासत्ता देश व्हायचा असेल, आपल्याच्यानं जे झालं ते फार महत्वाचं काम आपण केलं. मोदी साहेब अमेरिकेत गेले. अमेरिकेत सरकारनं भारतातल्या आशा वर्कर कसं काम करतात त्याबद्दलचा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि अमेरिकेच्या सरकारने त्यात म्हटलेलं आहे की जे सुरुवातीला केलं. 5 वर्षानंतर आपलं अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाची तयारी करण्यासाठी आम्ही लोक 15 दिवस झाले झटतो आहे. अधिवेशन कुणाचं आहे? तुमचं आहे. अजून 2 तास लागणार आहे. सोलापूरहून आलेले आहेत. महत्वाचं म्हणजे योग्य तो प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आशांच्यामध्ये. आता या ठिकाणी मी फक्त एकच प्रश्न इथं विचारते की ह्या सभागृहामध्ये किती घटप्रवर्तक उपस्थित
वर करावं. ओके, काय आहे हे म्हणजे मला फक्त पाहायच होतं की गटप्रवर्तक आले की नाही, कारण मी काल बीड जिल्ह्याचं अधिवेशन केलं. बीड जिल्ह्याच्या अधिवेशनाला जवळजवळ 150-200 महिला होत्या, अशा होत्या, पण एकही गटप्रवर्तक